माझं नाव कामिल पारखे. पुण्यात सकाळ टाइम्समध्ये काम करत होतो. त्यावेळेस एक मला सहकारी माझ्याकडे आली आणि म्हणाली, कामिल सर तुम्ही मराठी छान बोलता. मग कुठली भाषा बोलणार म्हटलं. मी जरी इंग्रजी पेपरमध्ये काम करीत असलो तर मी मराठी माणूस आहे. माझी संस्कृती मराठी. मी मराठवाड्यातला, मी श्रीरामपूरला जन्मला, आम्ही पारखे इथलेच. ती धक्का बसली. ख्रिस्ती माणूस मराठी बोलू शकतो हेच लोकांना खूप आश्चर्य वाटतं. त्याचं नाव पारखे असू शकतं हे पण आश्चर्य वाटतं. तो लिहू शकतो तर हे तर खूपच आश्चर्याची गोष्ट. मी माझ्या लग्न ठरलं होतं त्यावेळची ही घटना आहे. माझा एक चांगला मित्र होता, अगदी घनिष्ठ मित्र. तर त्याला मी पत्रिका दिली. त्यांनी पत्रिका पाहिली. चर्चमध्ये मुलगी ख्रिश्चन आहे का? त्यावेळेस मला कळालं की हा माझा मित्र ज्याच्याबरोबर आम्ही दररोज चहा बिडी सिगरेट पीत बसायचो त्याला मी ख्रिस्ती आहे हे माहीत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे आणि तो कुठल्या जातीचा आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. तो हे अशी आपली संस्कृती आहे की आपल्याला समोरचा माणूस कोण आहे आणि समजण्याची काय गरज आहे. मी कपाळावर लिहित नाही की मी ख्रिस्ती माणूस आहे म्हणून. फक्त माझ्या नावामुळे कधी कधी गोंधळ होतो. काहीतरी विचारतात, बाबा कामिल कोण? कामिल असं नाव कसं? त्याची जन्मकथा मी सांगतो. माझ्या जन्माची कथा आणि माझ्या नावाची जन्मकथा. 1960च्या दरम्यान श्रीरामपूरला एक जोडपं फादरांकडे गेलं. श्रीरामपूरला जर्मन हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यांना त्यांच्या मुलाचं बारसं करायचं होतं. मार्थाबाई आणि जॉनराव पारखे हे कपल तिकडे गेले, जोडपं गेले. फादर आयओ मायर म्हणून तिथे पॅरिश प्रीस्ट होते. ते धर्मगुरू जे मुख्य असतात त्यांना पॅरिश प्रीस्ट म्हणतात. तर ते फादर आयओ मायरने त्या बाळाचं नाव ठेवलं कामिल. का? कारण माझा जन्म 17 जुलैला झाला होता. 17 जुलै ही ख्रिस्ती कॅथलिक कॅलेंडरमध्ये संपूर्ण दिनदर्शिका असते. जसे आपली महानिर्णय, आपले कालनिर्णय वगैरे, की प्रत्येक सणाचं एक गीता जयंती, रामनवमी वगैरे. रामाच्या दिवशी जन्म झाला तर आपण श्रीरामाचं नाव देतो, गोकुळाष्टमी झाला तर कृष्णाचं नाव देतो. त्यामुळं मला त्यांनी संत कामिलसचं नाव दिलं. ते कामिल जॉन पारखे नाव मला कायमचं चिकटलं. त्याची मी पहिलीच कथा मी या पुस्तकात लिहिलेली आहे. कामिल पारखे म्हणजे काय हा प्रश्न खूप जण विचारत असतात. तर अशी माझी जन्माची कथा आहे, बारशाची कथा आहे. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे ती भारतात आणि महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती धर्माची जन्मकथा. आपल्या सर्वांना वाटतं की ख्रिस्ती धर्म हा पारखा आहे. तुम्ही धर्मांतरित आहात का? ओ डिसूजा मस्कारेनस म्हणजे परदेशी, असा हा प्रश्न नेहमी विचारतात. लोकांची तसा गैरसमज पण असतो. ख्रिस्ती धर्म भारतात आला तो पहिल्या शतकात. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते. त्यापैकी संत थॉमस हा केरळमध्ये पोहोचला, सेंट थॉमस. आणि तिथेच त्याचं निधन झालं, हुतात्मा झाला तो. त्याची समाधी अजूनसुद्धा केरळमध्ये आहे. आपण ज्यांना सेंट थॉमस ख्रिश्चन म्हणतो ते केरळमध्ये आहेत. ते आपला 2000 वर्षाचा वारसा सांगतात. तर ख्रिस्ती धर्माची ही भारतातली पार्श्वभूमी आहे. 2000 वर्षाचा आपल्याला वारसा लाभलेला आहे. डॉक्टर PC अलेक्झांडर तुम्ही नाव ऐकलं असणार. सिरियन ख्रिश्चन नाव ऐकलं असणार तुम्ही. असे कितीतरी ख्रिश्चन आहे की ते म्हणतात आम्ही 2000 वर्षापासून आहे. सेंट थॉमसपासून आमची परंपरा आहे. हे झालं केरळचं 2000 वर्षाची परंपरा. मध्ययुगामध्ये वास्को द गामा केफ ऑफ गुड होप कडून वळसा करून कालिकतला पोहोचला. आणि तेव्हापासून भारतामध्ये युरोपचे दर्यावादी यायला लागले आणि त्यांच्याबरोबर मिशनरी पण आले. पोर्चुगीज आले आणि पोर्चुगीजांचं एक बेसिक तत्व होतं, ते बायबल घेऊन आले आणि व्यापार करायला आले. त्यांनी कालिकत, गोवा, दमण, दीव, दादर नगर हवेली, मुंबई
इथं सत्ता प्राप्त केली. ते पहिले भारतात येणारे पहिले, आणि विशेष म्हणजे सर्वात शेवटी तेच गेले. 1497 साली वास्को द गामा कालिकतला पोहोचला, आणि 1961 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर कितीतरी वर्षानंतर दादरा नगर हवेली दमण दीव आणि गोवा इथून पोर्चुगीज परागंदा झाले. पहिले आले आणि सर्वात शेवटी गेले. तर असं हे गोवा वसई मुंबई इथली ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे. ती बायबल घेऊन आले, त्यांच्यावर सेंट फ्रान्सिस जेवर आले, दुसरे आले, आणि ते मिशनरी बरोबर यायचे. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, हे मध्ययुगीन काळात स्पेन आणि पोर्चुगाल ही सर्वात ताकदवान शक्ती होती युरोपमध्ये. का? कारण त्यांचं सागरी मार्गावर सत्ता होती. आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, आमची भूमीवर आहे, आमच्या समुद्रावर सुद्धा आमची सत्ता आहे. त्याच्यामुळं बाकीचे त्यांना आता त्याच्या सुएझ कॅनलचं महत्त्वाचं स्थान आहे, तसंच सागरी सत्तेचं स्थान होतं. आणि पोपने त्या काळात स्पेन आणि पोर्चुगाल हे दोन्ही कॅथलिक स्टेट होत्या, त्यांना सांगितलं, हां आम्ही सगळं जगाची वाटणी करतो, तुम्ही भांडू नका, तू इकडे यायचं, तू इकडे जायचं. आणि अक्षरशः त्यांनी जगाची वाटणी करून टाकली. ही झाली कॅथलिक राष्ट्रांची कथा. ब्रिटिश प्रोटेस्टंट होते, त्यांना तर लागत नाही. पोप कोण? आम्ही अँग्लिकन, आमचा राजा आणि आमची राणी हेच आमचा धर्मप्रमुख. आज पण तीच प्रथा आहे अजून पण. ते म्हणजे आम्ही ऐकणार नाही. तर आजच्या 16व्या शतकात पोर्चुगीज आले, त्यांनी गोव्यामध्ये प्रचंड प्रमाणात धर्मांतर केलं, दमनला केलं. 450 वर्ष ते राहिले. आणि तुम्हाला माहीत असेल, साऊथ गोवा जवळजवळ कॅथलिक आहे, पूर्ण कॅथलिक आहे. वर्षानुवर्ष म्हणजे 1961 पासून आपल्या अनेक निवडणुका झाल्या, त्याच्यात एक अपवाद सोडला तर प्रत्येक वेळेस कॅथलिक खासदार तिथून निवडून आलेलं आहे. यावेळेस पण तसं झालेलं आहे, कारण तिथे कॅथलिक जास्त आहेत, ज्याला साल्सेज म्हणतात, साष्टी म्हणतात. तर पोर्चुगीज आल्यानंतर त्यांनी धर्मप्रसार केला. नंतर 1793च्या आसपास डच तिकडे वेस्ट बेंगालला आले. तो पण ब्रिटिशांनी कोलकाता वगैरे तिकडे आपली प्लासीचं वार जिंकलं होतं, त्यांनी आपलं बस्तान मांडलं होतं, कोलकाता कॅपिटल झाली होती. विल्यम कॅरींचं बेंगालमध्ये 1793ला आगमन झालं. त्यांना ब्रिटिश सांगितलं, तुम्ही येऊ नका, आमच्या प्रदेशात मिशनऱ्यांना प्रवेश नाही, यायचं नाही. पोर्तुगीजांचं अगदी उलट धोरण, मिशनरीनं यायचं नाही, आम्ही धर्मप्रसार करणार नाही, आम्ही व्यापारासाठी आलो, आम्ही सत्ता घेण्यासाठी आलो. त्यामुळं विल्यम कॅरीने मराठीचं फॉन्ट केले, खेळे, शब्दांचे खेळ तयार केले. ते श्रीरामपूरला सेंट मॅथ्यूचं शुभवर्तमान छापलं गेलं 1805ला, ते श्रीरामपूरला, जी हॉलंडची वसाहत होती त्यावेळेस, हॉलंडची, ब्रिटिशांची नव्हती. नंतर ब्रिटिशांनी त्यांना घालून टाकलं. नंतर पूर्ण बेंगाल ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्याच काळात इंग्लंडवरून खूप बॅप्टिस्ट मिशनरी आले, बेंगालला राहिले, आणि त्यांनी तिथे पहिल्यांदा शाळा सुरू केली आणि तिथे धर्मप्रसार पण केला. ही 1793ची घटना. त्याआधी युरोपमधून इटली, स्पेन, अमेरिका मधून मिशनरी भारतात यायला लागले. ते त्यापैकी एक इटालियन प्रिस्ट रॉबर्ट डी नोबेली नावाचा मदुराईला गेला 16व्या शतकाच्या सुरुवातीला, आणि त्याने धर्मप्रसार सुरू केला. तो ज्युजिट होता, ज्युजिट इटालियन प्रिस्ट रॉबर्ट डी नोबेली. तो धर्मप्रसार करायला लागला. त्यावेळेस खूप लोक त्यांना लांब ठेवायचे. का? फिरंगी म्हणून. फिरंगी म्हणजे आपल्यासारखा माणूस नाही. नंतर रॉबर्ट डिबुलाच्या लक्षात आलं, ते आपल्याला का लांब ठेवतात, तिरस्कार का करतात? कारण आपण मांसाहार करतो, फिरंगी आहोत आपण, आपली जीवनशैली वेगळी आहे. डी नोबेलीने आपली जीवनचर्या आणि लाईफस्टाईल बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मांसाहार बंद केलं. भगवी कफनी तो घालायला लागला, पायात खडावा, कपाळाला खांद्याला भस्म आणि डोक्यावर शेंडी. काही वर्षात मदुराई परिसरात अनेक ब्राह्मण लोक ख्रिश्चन झाले. पण जे ज्युजिट्स आले होते ते एका वर्गाचे धर्मांतर करण्यासाठी आले नव्हते, त्यांना बाकीचे पण पाहिजे होते. आणि मग त्यांनी त्यांना पण धर्मांतर केलं.
पण मग यांचं ताळमेळ कसा ठेवायचा? ब्राह्मण शूद्र सवर्ण एकत्र कसं येणार? एकमेकाला शिवणार नाहीत. त्यांनी सांगितलं ठीक आहे शिवू नका. ब्राह्मण नाही सारखं राहायचं, त्यांनी शेंडी ठेवायची, कफन ठेवायचं, भस्म लावायचं. यांनी शूद्रांनी त्यांच्याप्रमाणे राहायचं, कपडे कसे पण घालवा. आणि दीनबोलीन त्या काळात ब्राह्मण शूद्र वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांना ख्रिस्ती केलं. आणि त्यांना सांगितलं यू स्टे ॲज यू आर स्टेईंग. तुम्ही जैसे स्टेटस को ठेवा, जैसे ते तुम्ही जसं राहता हिंदू संस्कृतीमध्ये तसं ख्रिस्ती धर्मामध्ये पण राहा. अशा प्रकारे भारतात पहिल्यांदा ख्रिस्ती धर्मात सगळ्या जाती आल्या. ब्राह्मण आले, शूद्र आले, सर्व आले. चर्चमध्ये कसं बसायचं? मग त्यांच्यासाठी सेपरेट चर्च. एक चर्च असलं तर मग काय करायचं? ब्राह्मण आणि ते एकमेकाला शिवणार नाहीत. भिंत घालामध्ये असे भिंत घातल्या. दफनभूमी वेगळी, दफनभूमी ब्राह्मणांसाठी वेगळी, दरेश ख्रिश्चनांसाठी वेगळी, दुसऱ्या वर्णांसाठी सेपरेट दफनभूमी. अशी ही परंपरा अनेक वर्षापर्यंत, अगदी गेल्या शतकापर्यंत तामिळनाडू मदुराई या परिसरात चालू होते. सर्व जाती धर्माच्या लोक ख्रिस्ती धर्मात आले. ज्यावेळेस नॉर्थ ईस्टमध्ये ख्रिस्ती गुरूंनी प्रसार केला त्यावेळेस तिथे सर्वजण आदिवासी होते. अजूनसुद्धा नॉर्थ ईस्टमध्ये पूर्ण ट्रायबल्स कम्युनिटी आहेत. ते सर्व ख्रिस्ती झाले. ते मिशनरी होते प्रोटेस्टंट. आजसुद्धा मेरी कॉम वगैरे, संगमा वगैरे कितीतरी ख्रिस्ती तिथे कितीतरी राज्य आहेत की जी पूर्ण ख्रिस्ती बहुल आहेत. मेजॉरिटी ख्रिश्चन पॉप्युलेशन आहेत. हे सर्व प्रोटेस्टंट मिशनरीने केलं साधारणतः 1700-1800 दरम्यान. हा संपूर्ण भारताचा हा ख्रिस्ती धर्माचा इतिहास पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात मुंबईला 12 फेब्रुवारी 1813 एक गलबत आलं. त्याच्यामध्ये 2 3 जण होते, गॉर्डन हॉल राईस आणि त्याची पत्नी मिसेस राईस. ते 3 जण आले. ते पहिले पाश्चात्य मिशनरी मुंबईच्या बंदरावर पाय ठेवणारे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं त्यावेळेस नुकतंच बसायला लागलं होतं. पेशवाई अजून पुण्यात होती. 1813ची घटना म्हणजे आता पुढे 12 फेब्रुवारी आता येईलच. मुंबईचा गव्हर्नर त्यावेळेस नॅपियन होता. तो म्हणे तुम्ही आलं तसं परत जा. तुम्हाला माहीत असेल ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली साधारणतः 17व्या शतकात. प्रत्येक वेळेस पहिल्या वेळेस ब्रिटिश संसद त्यांना दर 10 वर्षानंतर सनद रिन्यू करायची. चार्टर वॉज रिन्यूड एव्हरी 10 years. आणि प्रत्येक वेळेस तुमचे कायदे बदलायचे. संसद जे सांगेल ते ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना वागावं लागत असायचं. तर तोपर्यंत 1813 साली असा नेम होता की आपण व्यापारासाठी आलो आहोत. आपण इथल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये काहीही ढवळाढवळ करणार नाही. आपलं प्रमुख उद्दिष्ट हे व्यापार आहे. मिशनरी आले तर ते इथली संस्कृती बिघडू टाकतील, ढवळाढवळ करतील, आपल्याला थ्रेट होईल, आपल्याविषयी असंतोष निर्माण होईल. त्यामुळे मिशनरीना कुठल्याच मिशनरीना प्रवेश नाही. त्याच वर्षी 1813 जून महिन्यामध्ये ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीचा चार्टर रिन्यू केला. त्यावेळेस मिशनरीला येण्याची परवानगी दिली त्याच वर्षी. आणि मग या 3 मिशनरींनी, अमेरिकन मराठी मिशनरींनी मुंबईमध्ये 1814-15 पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरू केल्या मुंबईत. त्याच मिशनरींनी 1824 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. नंतर 1830 साली त्यांची एक तुकडी अहमदनगरला गेली. 1831ला अमेरिकन मराठी मिशनचे 5 जण होते, हॉल वगैरे होते. त्यांनी आणि विशेष म्हणजे त्यांनी सर्वांनी प्रत्येक तारीख वार आपण काय केलं, कोण कोण होतं, काय काय केलं ते सगळं लिहून ठेवलं आहे. तो दस्तऐवज आज आपल्याला उपलब्ध आहे. तर 1831 साली अमेरिकन मराठी मिशन नगरला स्थापन झालं. त्यांनी शाळा सुरू केल्या. तिथली ती क्लेरा बुश स्कूल आज पण आहे. परवा 12 फेब्रुवारी आहे अमेरिकन मराठी मिशनचा वर्धापन दिन. त्यानिमित्त तिथे एक सेमिनार पण आहे. मी जाणार आहे तिथे. तर या क्लेरा बुश स्कूलमध्ये सावित्रीबाई सिंथिया फरार यांच्याकडे शिकल्या.
ही शाळा आहे, त्यांचे फोटो पण आहे. ते अहमदनगरच्या 1821चा फोटो आहे हा. ते सिद्ध्याबाई फरार यांचं मी चरित्र लिहिलं आहे. तर अशा 1830 साली अमेरिकन मराठी मिशन तिथं स्थापन झालं आणि पहिले धर्मांतरित लोक तिथे होते 5 ब्राह्मण. त्यापैकी एक जण होते मोडक. हे मोडक म्हणजे शाहू मोडक यांचे पंजोबा. शाहू मोडक म्हणलं का आपल्याला म्हणजे जुन्या पिढीच्या लोकांना आठवेल की अनेक चित्रपटामध्ये त्यांनी कृष्णाच्या भूमिका केल्या, गाजलेल्या कृष्णाच्या भूमिका. आपल्याला महाभारतात कृष्णाची भूमिका केली आठवलं म्हणजे नितीश भारद्वाज आठवतो. त्यांनी शाहू मोडकचे भूमिका पाहून आपलं व्यक्तिमत्व ठरवलं होतं असं म्हणतात. जसं संत तुकाराम म्हटलं की आपल्याला विशिष्ट भूमिका येते कारण ते एक चित्रपट होता, त्यावेळेस ती वेशभूषा जी ती आपल्या नजरेसमोर येते. तसंच शाहू मोडकांचं होतं. तर शाहू मोडकांचे पंजोबा असे किती ते 5-6 जण त्यावेळेस ब्राह्मण कुटुंबातून ख्रिस्ती झाले. विशेष म्हणजे त्या काळात 1900 शतकाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात जी प्रॉमिनंट मंडळी ख्रिस्ती झाली ती सर्व ब्राह्मण होती. मोडक, रेव्हरंड नारायण वामन टिळक, पंडिता रमाबाई, सावरकर, केळकर अशी कितीतरी मंडळी होती. डोंगरे, गद्रे अशी अनेक मंडळी की नावावरून तुम्हाला कळतं की ती ब्राह्मण आहेत. ती ख्रिस्ती झाली 18व्या शतकात. तोच प्रकार मुंबईमध्ये पारशी धर्माबाबत झाला. ज्यावेळेस जॉन विल्सन मुंबईत आले त्यांनी 1832ला स्कॉटिश मिशनरीची शाळा सुरू केली. ती सेंट कोलंबस स्कूल अजूनही चालू आहे मुंबईमध्ये, बायखाळ्याला कोलंबा गर्ल्स स्कूल म्हणून. त्यावेळेस अनेक पारसी यूथ ख्रिस्ती झाले. त्यानंतर खूप कोर्ट कचेऱ्या झाल्या. पारसी समाज त्यावेळेस अत्यंत श्रीमंत होता, एज्युकेटेड होता. त्यांनी अगदी ABS कॉर्पस लावून, त्यावेळेस नुकतंच ईस्ट इंडिया कंपनीचं कायद्याचं राज्य निर्माण झालं होतं, त्यांनी खटले केले, राणीपर्यंत गेले ते. आणि त्यांनी खडबडून जागे झाल्यानंतर त्यांनी धर्मांतर होणार नाही याबाबत पावलं घेतली. तर तिथे अनेक जण पारसी धर्मातले ख्रिस्ती झाले असं आपल्याला लक्षात येईल. कॉर्नेलिया सौरभजी हे नाव ऐकलं असणार तुम्ही. ती कार्सेटजी लांगराना ह्या पारसी पोस्टमार्चरची मुलगी, ते नंतर मिश्री झाली, त्यांनी पुण्यात शाळा सुरू केली होती. कॉर्नेलिया सौरभजी भारतातली पहिली वकील, इंग्लंडला त्यावेळेस वकील, पहिली ग्रॅज्युएट वकील, मुंबई विद्यापीठाची पहिली ग्रॅज्युएट. तर असे मुंबईत जसे पारसी झाले तसे महाराष्ट्रात मुंबईत ब्राह्मण कुटुंब ख्रिस्ती झाले. त्यानंतर साधारणतः हे सगळे प्रोटेस्टंट होते. आता तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की ख्रिस्ती धर्मामध्ये अनेक पंथ आहेत. प्रोटेस्टंट, कॅथलिक, ऑर्थोडॉक्स असे आहेत. त्यानंतर 1870च्या दरम्यान जेज्युइट्स अहमदनगर जिल्ह्यामध्ये आले, पुण्यामध्ये आले. सेंट विन्सेंट स्कूल, लोयोला स्कूल ह्या जेज्युइट्स स्कूल्स आहेत. गोव्यात मुंबईतलं सेंट झेवियर्स कॉलेज हे जेज्युइट कॉलेज आहे. तर हे आले, कॅथोलिक नंतर आले. आणि नंतर त्यांनी धर्मांतर सुरू केलं अहमदनगरला, औरंगाबादला. महाराष्ट्राची जर तुम्ही डेमोग्राफिक लोकसंख्याशास्त्रीय स्थिती पाहिली तर सर्वात जास्त लोकसंख्या तुम्हाला मुंबईत सापडेल महाराष्ट्रात. असं म्हटलं जातं की मुंबईतल्या 2 लोकसभा मतदारसंघात ख्रिस्ती मतदार पाहिलं तुम्ही इकडं तिकडं वळू शकता, इतकी संख्या आहे. बांद्रा वगैरे, अंधेरी, चर्चगेट वगैरे भरपूर लोकसंख्या आहेत. पण हा कॉस्मोपॉलिटन क्राऊड आहे. त्याच्यात महाराष्ट्रीयन आहेत, गोवन्स आहेत, तमिलियन्स आहेत, मल्याळी आहेत, नॉर्थ ईस्टचे आहेत. तो कॉस्मोपॉलिटन क्राऊड मुंबईतला महाराष्ट्रातली सर्वात जास्त लोकसंख्या. त्यानंतर आहे वसई. वसई हा ॲक्च्युली पालघर जिल्ह्यामधला एकदम छोटासा तालुका आहे. तुम्ही गेला असं ना, खूप छोटासा तालुका आहे, पण तरी तिथली बहुसंख्य लोक ख्रिश्चन आहेत, कॅथलिक आहेत. त्याचं कारण
पोर्तुगीज तिथे होते गोव्याप्रमाणेच. आणि ह्या वसईची आणि मुंबईच्या बाबत एकदम गमतीदार गोष्ट आहे. तुम्हाला सांगितलं मी पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन लोक. त्यांनी मुंबईवर कब्जा मिळवला 17व्या शतकात. वसईवर त्यांचा किल्ला होता, मुंबईवर त्यांची सत्ता होती. त्याच वेळेस ब्रिटिश आले आणि त्यांनी पाहिलं. त्या काळात सागरी सत्ता ही सगळ्यात महत्त्वाची होती. कलकत्त्याला त्यांना माहिती होतं, मद्रासला त्यांचं बेट होतं, गोव्याला बंदरामुळं पोर्तुगीजांची सत्ता राहिली होती. आता मग मुंबईकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांचा डोळा होता काय करायचं मुंबईचं. त्यांनी खूप वेळेस मागणी केली पोर्तुगीजांकडे की आम्हाला मुंबई 7 बेट द्या, आम्हाला द्या. त्यांनी नकार दिला. 1661 साली पोर्तुगीजचा राजा दुसरा चार्ल्स याचं पोर्तुगीजची राजकन्या कॅथरीन हिच्याशी लग्न झालं आणि पोर्तुगीजच्या राजाने वधूपित्याने इंग्लंडला मुंबई बेट आंदण म्हणून डावरी हुंड म्हणून भेट दिली. एक घटना 1661 साली घडलेली लग्नातली एक खासगी घटना. त्या घटनेने ह्या संपूर्ण भारतीय उपखंडाचा इतिहास बदलून टाकला. त्यावेळेस कोणाचं ते लक्षात पण आलं नसणार की पोर्तुगीज नंतर उपरे होतील आणि इंग्लंड हे संपूर्ण 150 वर्ष राज्य करतील. तर ही वसईतली ख्रिस्ती लोकांची ही एक पार्श्वभूमी. आता मी तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यात सांगितलं. असेच प्रकार औरंगाबाद, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांबाबत झाला. मराठवाड्यामध्ये जालना, उदगीर या परिसरात प्रोटेस्टंट लोकांनी काम केलं. तर असे तुम्हाला मुंबई 1 नंबर, वसई 2 नंबर आणि त्यानंतर 3 नंबरला पुण्याची संख्या आहे. तुम्ही पुण्यात जर वडगाव शेरी, येरवडा, दापोडी, पिंपरी चिंचवड इकडे गेला तर तुम्हाला ख्रिस्ती लोकांचे छोटे छोटे पॉकेट्स सापडतील की जे तुम्हाला लोकसभेत नाही पण महापालिका आणि विधानसभेमध्ये निर्णायक मतं आहेत. तर मुंबई, वसई आणि त्यानंतर पुण्याचा 3रा नंबर लागतो. आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला गेल्या 200 वर्षात कधीही धर्मांतर झालेलं नाही. नगरला झालीत, औरंगाबादला झालीत, जालन्याला झालीत, वसईला झालीत, पण मुंबई आणि पुण्यात धर्मांतर झाली नाहीत. ही सगळी स्थलांतरित माणसं आहेत. माझ्यासारखी जशी श्रीरामपूरहून पुण्याला आली, पण मोठ्या संख्या आहे. त्यानंतर अहमदनगरला अमेरिकन मराठी मिशनने हे स्थापन केलं. अहमदनगरला महाराष्ट्राचं जेरुसलेम म्हणतात. प्रचंड संख्येने तिथे लोक आहेत. श्रीरामपूर, राहुरी वगैरे परिसरात ख्रिस्ती लोक प्रोटेस्टंट आणि कॅथलिक दोन्ही आहेत. आणि ही लोकांनी आपली संस्कृती जशी तशी ठेवली आहे. आणि हे धर्मांतरित लोक कोण आहेत? अहमदनगर जिल्ह्यामध्ये महार समाजातले लोक ख्रिस्ती झाले. मराठवाड्यामध्ये मातंग किंवा मांग समाजातले लोक धर्मांतरित झाले. आणि तुम्हाला मी आधीच म्हटलं की ख्रिस्ती धर्म समाजात या जाती आल्या. मग यांची आता संस्कृती कशी राहिली आहेत? या ख्रिस्ती समाजात धर्मात हे लोक आले तरी त्यांनी आपली संस्कृती सोडली नाहीत. आत्ताच काहींनी उल्लेख केला डिसुजा, डिब्युटो, मस्करेची नावं. महाराष्ट्रात तुम्हाला रेव्हरंड नारायण वामन टिळक त्यांनी नाव कायम ठेवलं. ते धोतर घालून भजनं करायचे, तंबोरा घ्यायच्या हातात. मराठी गीती लिहिली त्यांनी रेव्हरंड नारायण वामन टिळक. सत्यवान नामदेव सूर्यवंशी, बिशप प्रदीप कांबळे नावं तीच ठेवली आहेत. त्यांना आपण नाव बदलायची गरज भासली नाही. त्यांनी धर्म जरूर बदलला पण नावं बदलली नाही, त्यांना गरज भासली नाही. आणि मिशनरींनी असं उदारपणा दाखवला की त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची नावं बदलली नाही पाहिजे, आडनावसुद्धा बदलण्याची गरज नाही, फक्त काही रीती तुम्ही बदला. ख्रिस्ती धर्म जे धर्माच्या धोरणानुसार आहेत. पण काही संस्कृती, काही सण
आणि काही प्रथा ख्रिस्ती समाजाने कायम ठेवल्या. उदाहरणार्थ त्यांचा वेशभूषा. ख्रिस्ती महिला अहमदनगर वगैरे तिकडे गेला, नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे. तुम्हाला कल्पना पडणार नाही की ख्रिस्ती माणसं आहेत. लक्ष्मीबाई टिळकांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की कुंकू लावलं तर हे धर्मविरोधी नाही आहे. किमान आपण आपल्या ज्या जुन्या सण आहेत ते आपण चालू ठेवले पाहिजेत, जे आपल्या धर्मविरोधी नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरेगावला बोर्डिंगला होतो. त्यावेळेस बहुतेक ठिकाणी जर्मन प्रिस्ट असायचे. श्रावण महिन्याच्या अमावस्याला नगर जिल्ह्यामध्ये पोळा सण साजरा होतो. पुण्यामध्ये मला वाटतं दुसऱ्या महिन्यात होतं, भाद्रपदी पोळा साजरा करतात. नगरला श्रावणी पोळा असतो. त्या काळात मला आठवते फादर जेम्स वॉसर, फादर सिक्स, फादर बेल्सर वगैरे चर्चच्या पायऱ्यावर उभे राहायचे. आणि त्या काळात शेतकरी बंधू, ख्रिस्ती शेतकरी आपले बैलांच्या जोड्या सजवलेल्या आणि त्यांना घेऊन यायचे. आणि हे फादर असे एक करून त्यांना आशीर्वाद करायचे बैलांना. इमॅजिन, जर्मन प्रिस्ट ब्लेसिंग विथ होली वॉटर. आणि आम्ही 5 वाजल्यापासून बरोबर 6:30 आम्ही जायचो आणि शेतकऱ्यांच्या जोड्या यायच्या. आणि हा प्रकार 1.5 तास चालू राहायचा. आजही तुम्ही जर अहमदनगरला संगमनेरला गेला, आता बैल कमी राहिलेत ट्रॅक्टर वगैरे असल्यामुळे, पण बैल पोळ्याचा सण आजही ख्रिस्ती माणसं देवळात जाऊन उत्साहाने साजरा करतात. लोकांना आश्चर्य वाटतं, अरे फादर झगा घालून आणि बैलांना म्हणजे त्याच्यात धर्मविरोधी काहीच नाही आहे. बैलांचा आपल्या सन्मान करणे वर्षातून एकदा, त्याच्यात धर्मविरोधी काहीच नाही आहे. दिवाळीला आमच्या घरी आम्ही दिवाळी साजरी करत नसायचो, पण शेवटचा सण दिवस आमच्याकडे गोडधोड असायचं. भाऊबीजेला करदोडे केळाची हे ते, आणि आई बहीण वगैरे आम्हाला ओवाळायची सगळ्यांना. इडापिडा जावं व सगळं व्हायचं. आणि तो करदोड आम्ही संपूर्ण वर्षभर वापरायचो. त्याच्यात भाऊबीज हे ख्रिस्ती धर्माच्या विरुद्ध आहे असं मला कधी वाटलं नाही, अजून पण वाटलं नाही. तर या माझ्या एका पुस्तकाचं नावच हे आहे, चर्च बेल पोळा सण. आजही मला दरवर्षी राखी पौर्णिमेला शेवगावहून राखी येत असते. नेहमी माझ्या बहिणीला किती वेळेस सांगितलं, लोक आधी पाठवत जा, ती हमखास 2 दिवस उशीर येणार, पण राखी येते अजूनही. मी 8 दिवस घालतो ती राखी. पोळा, भाऊबीज याच्यात धर्मविरोधी काय आहे? आणि मिशनरीने सुद्धा याला कधीही विरोध केला नाही. आता मी काही व्यक्तींची नावं सांगणार आहेत. राजकुमारी अमृत कौल, विजय हजारे, अजित जोगी, पी ए संगमा, मेरी कॉम, PC अलेक्झांडर, चंदू बोर्डे, जॉर्ज फर्नांडिस, लोकमान्य टिळकांचे सहकारी जोसेफ बॅप्टिस्टा वसईचे, पद्मभूषण कामिल बुलके, बिशप थॉमस दाबरे, फ्रान्सिस दिब्रिटो, सेसिलिया कार्वालो आणि बिशप अँड्रू राठोड आणि कामिल पारखे. ही सर्व व्यक्तिगत नावं वेगवेगळी आहेत, पण ही सर्व ख्रिस्ती माणसं आहेत. वेगवेगळ्या प्रदेशातली आहेत, वेगवेगळ्या पंथाची आहेत, वेगवेगळ्या भाषाची आहेत, संस्कृतीची आहेत, पण ती ख्रिस्ती आहेत. आणि त्यांनी आपलं ख्रिस्ती पण राखून ठेवलेलं आहे. आणि हे राखत असताना सुद्धा त्यांचे भेद, जातीभेद, पंथभेद कायम राहिलेले आहेत.
मी अहमदनगरचा. मी तुम्हाला सांगितलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य लोक महार जातीतून धर्मांतरित झालेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातले उदगीर जालना वगैरे तिकडे मातंग समाज जास्त आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये महार लोक ख्रिस्ती झाले म्हणून मातंग मागे राहिले. जसं आपलं काँग्रेसमध्ये असलं की राष्ट्रवादी असं तसं मराठवाड्यात तसंच झालं. तिकडे मातंग ख्रिस्ती झाले, महार मागे राहिले. वसईमध्ये सगळे कॅथलिक आहेत, पण तिथेही सगळ्या जातीचे लोक आहेत. तुम्हाला डिसूजा, दिब्रिटो, मस्करनेस, कारवालो याच्यावरून काही कळणार नाही, पण तिथे गेला तर मग कळेल तुम्हाला की हा कुपरे आहेत, फादर फ्रान्सिस दिब्रिटो ब्राह्मण आहेत, हे भंडारी आहेत. ते आत तिथल्या तिथे तुम्हाला कळेल. तुम्ही घाटावर गेला तर तुम्हाला वेगळाच समाज सापडेल, ख्रिस्ती समाज. त्यांना बारदेसकर ख्रिस्ती समाज म्हणतात. त्यांचे नाव कारवालो, मिनेजेस, डिसूजा असे असतात, पण ती मूळची आहेत बारदेसची. बारदेस हा गोव्यातला एक तालुका आहे. तुम्ही गोव्याला गेला असला तर तुम्हाला पणजीला जायला म्हापशावरून जावं लागतं. तो म्हापसा हा परिसर बारदेस तालुका आहे. तर 1700-1800च्या सुमारास तिथले अनेक लोक इन्क्विजिशनमुळे म्हणा, प्लेगमुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे गोवा सोडून घाटावर आली आणि ते कोल्हापूर, आजरा, चंदगड, वाटंगी, राधानगरीच्या पुढे स्थायिक झाली. त्यांचा मुख्य व्यवसाय होता फिशरीज आणि शेती. 300 वर्ष झाले ते आज तिकडेच राहिले आहेत आणि ते स्वतःला बारदेसकर म्हणून समजून घेतात. आता तर हल्लीकडे ते आपली मूळ नावं ठेवायला लागले आहेत, पण आजही त्यांनी आपली कोकणी भाषा टिकवली आहे, ख्रिस्ती धर्म टिकवला आहे आणि आपल्या मूळ गावाशी अल्दोना, वाघातोर, कालंगूट संबंध ठेवले आहेत. गोव्यामध्ये पोर्चुगलच्या राज्यात कम्युनिस्ट म्हणून एक संस्था होती आपल्या कोऑपरेटिव्हसारखी. तर ते तिथे जाऊन आपला झोनवर नाव ठेवण्यासाठी जायचे. झोन म्हणजे आपलं 7 वाऱ्यावर नोंद नाही, आम्ही आहोत, हे घर आमचं, हे आमची शेती आहेत. तो 200 वर्ष त्यांनी संबंध ठेवले. 300 वर्ष. विशेष म्हणजे त्या काळात त्यांच्याकडे कुणीही धर्मगुरू नव्हता, तरी त्यांनी त्यांच्या कोकणी प्रार्थना कायम ठेवल्या. रोमन लिपीमध्ये बायबल असतं, गोव्यामध्ये कोकणी असतं ते रोमन लिपीमध्ये असतं, तर त्यांनी टिकवलं. आणि तुम्हाला ॲक्च्युली ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मगुरूचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. दर रविवारी तुमची सामुदायिक प्रार्थना असते, कम्युनिटी प्रेयर सर्व्हिस असते आणि तुम्हाला कुणीतरी शिकवलं पाहिजे प्रार्थना करण्यासाठी, आणि नाहीतर मग धर्म टिकत नाही. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे धर्मगुरू, कॅथलिक धर्मगुरू आले नाहीत तर ते प्रोटेस्टंटकडे वळ आले, आणि प्रोटेस्टंट नाही आले तर ते परत घरवापसी झाले. अशी प्रचंड संख्या झालेली आहे. तर हे बारदेसकर समाजामध्ये झाले नाही, आणि हा यांना बारदेसकर समाज आहे. विदर्भात वेगळी. आता तुम्हाला मी मुंबईचं सांगितलं, वसईचं सांगितलं, पुण्याचं सांगितलं, अहमदनगर सांगितलं, औरंगाबाद सांगितलं, हा बारदेसकर हा समाज. आणि तिकडे विदर्भात नागपूर वगैरे ठिकाणी ख्रिस्ती समाज आहेत, प्रोटेस्टंट मेनली. आता ह्या समाजाचे एकमेकाची काय संबंध आहेत? आहे सगळा ख्रिस्ती समाज. वसईला 2-3 भाषा आहेत ख्रिस्ती समाजाच्याच. उत्तर वसईमध्ये वेगळी भाषा बोलली जाते, दक्षिण वसईमध्ये वेगळी भाषा बोलली जाते. त्यांचे खूप वेळेस आज एकमेकाची लग्न होत नाहीत. वसईमध्येच तीच गोष्ट मातंग ख्रिस्ती आणि महार ख्रिस्ती याच्यात. नगर जिल्ह्यामध्ये सगळे ते आपल्या आपल्या जिल्ह्यातच लग्न करतील. मराठवाड्याची सीमा नाही, आणि ते सुद्धा तसेच हे करणार. आता आपलं सकाळच्या सत्रामध्ये झालं की प्रत्येक जात आपल्याला श्रेष्ठ समजत असते आणि दुसऱ्याला हलके समजत असते. ख्रिश्चनांच्या बाबतीत पण तसं झालेलं आहे. ते एकमेकाशी रोटीबेटी व्यवहार मुळीच करत नाहीत. चर्चमध्ये एकत्र येतील पण रोटीबेटी व्यवहार नाहीत. एक बीडची घटना सांगतो तुम्हाला. बीड हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नगरच्या सीमेवरचं. तिथे मातंग आणि महार हे दोन्ही ख्रिस्ती
समाज सापडतो. एकदा फादर मिस करण्यासाठी तिथे गेले. मास, संडे मास असतो ना, जे तिथे चर्च नसतं तिथं मग फादर सांगतात मी ह्या दिवशी येईल, आपण तिथं प्रार्थना करूया. तर ते प्रार्थना करण्यासाठी फादर गेले. तर स्थानिक काही 4-5 मंडळी त्यांच्या चला म्हणे फादर आपण जाऊ मिसाला जाऊया. कुठं जायचं म्हणे तिथं जाऊया मिसाला जाऊया. हळूहळू ते पुढे आले आणि एका ठिकाणी ते म्हणले अरे आपण कुठे चाललो म्हणे तिथे तिथे नाही. मग त्यांना कळालं की ते महार आहे, ख्रिस्ती आहेत आणि हे मातंग ख्रिस्ती होते. त्या क्षणाला ते अबाउट टर्न करून मागे गेले सुद्धा. दोघेही कॅथलिक. फादरना धक्काच बसला, पण नाही आले ते, कारण ते मातंग ख्रिस्ती हे महार ख्रिस्ती. तर असे हे रोटीबीटीचे व्यवहार अजूनही शक्य होत नाहीत. पण मग ख्रिस्ती धर्मियांची काय, धर्माची काय याच्यात भूमिका, तुम्ही काही करू शकता का धर्म म्हणून? आता ख्रिस्ती समाजात ह्या वेगवेगळ्या पंथामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये लग्न होत नसलं तरी मी एक म्हणतो की ख्रिस्ती धर्मामध्ये जातीभेद नाही, समाजात आहेत. ख्रिस्ती धर्मात आत्ता कुठल्याही चर्चमध्ये तुम्ही गेला तर तिथे सर्वजण एकत्र बसतात. आणि तुम्हाला सांगतो, आत्ताच मी म्हटलं की धर्मगुरू एकदम महत्त्वाचा असतो ख्रिस्ती धर्मामध्ये. तुमचं बारसं, फर्स्ट कम्युनियन, कन्फर्मेशन, लग्न, फादर म्हणून दीक्षाविधी, दफनला परत, तो बारशापासून अंत्यविधीपर्यंत प्रिस्ट असलाच पाहिजे. भारतात आल्यानंतर 1927च्या दरम्यान औरंगाबादला जोसेफ मोंतेरो हा राहुरीचा पहिला महार फादर झाला. जोसेफ मोंतेरो, त्यांची समाधी माळी घोगरगाव वैजापूर तालुक्यात अजून आहे. ते माझं आजोळ पहिला महार. मला आठवतं ते फ्रान्सिलियन धर्मगुरू होते, फ्रेंच, लाईक जेजुइट्स. त्यांनी विचारलं एक तरुण मुलगा आहे, तो महार आहे, तो धोतर घालतो, इंग्रजी त्याला येत नाही, पण त्याला फादर होण्याची इच्छा आहे, पण महार आहे, तो करायचं की नाही त्याला फादर. अशी चर्चा चर्चमध्ये झाली फ्रान्सच्या धर्मगुरूंमध्ये. शेवटी त्याला धर्मगुरू केलं. महाराष्ट्रातली ती पहिली दलित ख्रिस्ती व्यक्ती धर्मगुरू झालेली. तामिळनाडू, केरळमध्ये कदाचित त्याआधी खूप वर्ष झालेले असणार, गोव्यामध्ये पण झाले असणार, वसईमध्ये पण झाले असणार. हे धर्मगुरू नंतर बिशप होतात, नंतर आर्च बिशप होतात, नंतर कार्डिनल होतात. तुम्हाला मी सांगितलं, मी माझा जन्म श्रीरामपूरचा, 10वीपर्यंत मी श्रीरामपूरला शिकलो. नंतर मी गोव्याला गेलो. कशासाठी? आमचं कुटुंब खूप धार्मिक होतं. माझे वडील सकाळी उठायचे, आधी पवित्र कृष्णाची खून करायचे, झोपताना परत पवित्र कृष्णाची खून. दुकानात पार्केटेला आमचं दुकान होतं श्रीरामपूरला. दुकानात जाण्याआधी घराच्या आल्तारासमोर प्रार्थना करणार, तिथे गेल्यावर परत आल्ताराला हार घालून प्रार्थना करणार. इतकं धार्मिक कुटुंब होतं. माझ्या आयुष्यात मी खूप प्रिस्ट पाहिलेत, पण माझ्या वडिलांसारखा इतकं धार्मिक पाहिला नाही मी. अशा कुटुंबात वाढल्यामुळे मी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला होता. फादर होण्यासाठी मी गोव्याला 10वी नंतर गेलो, 1975 साली. 5 वर्ष मी धर्मगुरूपणाचं शिक्षण घेतलं, लॅटिन शिकलो. पण नंतर मी विचार बदलला आणि पत्रकार झालो आणि गेली 40 वर्षे पत्रकारित आहे. समजा मी आज फादर असतो तर पुण्यातल्या एखाद्या सेंट विन्सेंट लोयोला इथं प्रिन्सिपल नक्कीच झाला असतो. कदाचित साठीनंतर माझी उमेदवारी बिशप पदासाठी सुद्धा झाली असती, कारण साधारणतः 60च्या आसपास तुम्हाला प्रमोशन देतात, बिशप होऊ शकतो. बिशप म्हणजे आपल्या कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट कमिशनरसारखा, त्याच्याकडे सगळे कॉलेज, चर्चेस, हॉस्पिटल, दवाखाने सगळे असतात, तो प्रमुख असतो. आत्ताच मागच्या महिन्यात पुण्याचे बिशप 58 वर्ष त्यांची आर्च बिशप म्हणून मुंबईला बदली झाली. जॉन रॉड्रिक्स म्हणजे थॉमस डाब्रिनचे नंतरचे आलेले ते आर्च बिशप म्हणून झालेले आहेत. समजा मी आज जर आर्च बिशप असतो,
नंतर कार्डिनलसुद्धा होऊ शकतो. आणि कार्डिनल कोण असतं? जगामध्ये 110च्या आसपास कार्डिनल आहेत. मुंबईमध्ये 5 आहेत, दिल्ली भारतामध्ये 5-6 आहेत. दिल्ली, कलकत्ता, रांची, केरळ आणि गोवा, 5-6. या 110 कार्डिनलमधून व्हॅटिकन सिटीच्या सिस्टाईन चॅपेलमध्ये पोपची निवड होते. ते आपसात बसतात. जेव्हा जेव्हा व्हॅकन्सी निर्माण होईल एकत्र बसतात. मी सिस्टाईन चॅपेल पाहिले रोमला, मोठं आहे. त्याच्यात वर मायकल अँजेलोचे लास्ट जजमेंट वगैरे चित्र आहेत. तर त्या सिस्टाईन चॅपेलमध्ये सगळेजण बसतात आणि मग त्यांच्यापैकी एक कार्डिनल पोप म्हणून निवडला जातो. मी कुठल्याही जातीचा असलो, कुठल्याही जमातीचा असलो, तरी मला फादर होण्यासाठी निवड केली गेली होती. मी फादर होऊ शकलो असतो. माझ्या समाजातले अनेक जण आज बिशप आहेत. एक बिशप कांबळे, प्रदीप कांबळे मी सांगितलं, बिशप अँड्रू रॉटवुड हे बिशप झालेत. यांच्यापैकी कार्डिनल समजा मी झालो असतो, या कार्डिनलपैकी त्यापैकी एक जण पोप होतो. आणि पोप जगामध्ये आज ज्या 3-4 प्रमुख व्यक्ती आहेत जगामध्ये, मी म्हणतो, मी पहिली नंबरचे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, दुसरे 3ऱ्या नंबरवर इंग्लंडचे राजा राणी होईल, आणि एक पोप हे महत्त्वाचं पद आहे. तर ह्या तुम्ही कुठल्याही जातीचा असला तरी तुम्ही पोप पदापर्यंत जाऊ शकता. ही समानता ख्रिस्ती धर्माने दिली. तुम्ही लग्न वगैरे समाजात काही असू द्या, धर्मामध्ये समानता आहे. तुम्ही फादर होऊ शकता, बिशप होऊ शकता, आर्चबिशप होऊ शकता, आणि आता मुंबईचे पोपसुद्धा होऊ शकता. ही समानता दिलेली. आम्ही डिकास्ट झालो आहोत, धर्मामध्ये जातीमुक्त झालो आहोत. हे मला बरं वाटतं. समाजाचं रूट त्याला वेळ लागेल लग्न वगैरे व्हायला, पण निदान धर्मामध्ये तुम्ही डिकास्ट झालात, जातीमुक्त झाला, ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. कदाचित आम्ही जर दुसऱ्याच आधीच्या धर्मात असतो तर आम्हाला हे शक्य झालेलं नसतं. स्वातंत्र्यानंतरची जी घटना आहे, मी एक तयार करीत असं मला ते आठवले. एक मोठ्या देवळाचं, मंदिराचं जीर्णोद्धार करायचं होतं. त्या काळात कितीतरी मोठी महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना केली होती. त्याच्यामध्ये अस्पृश्यता गाडली होती. सर्व देशातील सर्व नागरिकांना, समाजातील लोकांना एक दर्जा दिला होता. सर्व समान पातळीवर आणून ठेवले ते. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. त्यांना संस्कृतचं ज्ञान होतं, वकील होते, पण जीर्णोद्धारासाठी त्यांचा विचार कधीही झाला नसता, झाला नाही. त्या जीर्णोद्धारासाठी शेवटी तीर्थांची निवड झाली जातीच्या आधारावर. तो ख्रिस्ती धर्मात ही जातीयताचे उच्चाटन करून समानता आणली आहे, याचं मला अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. आणि त्याच्यामुळं घरवापसी हे याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज दुसऱ्या धर्मात आलो, त्याचा सर्वात मोठा तोटा काय झाला असेल? आज देशामध्ये जातीयता सगळीकडेच आहेत म्हणतात, पण ख्रिस्ती धर्मात जातीयता असेल, जातीभेद असतील अशी कुणाला कल्पना पण नसते. पण जातीयता आणि जातीभेद ही एका धर्माची मक्तेदारी नाही. पंजाबमध्ये 3 वर्षापूर्वी चैनी म्हणून निवडून आले होते मुख्यमंत्री काँग्रेसचे. तर त्यावेळेस ते म्हणाले, पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री. तो लोकांना धक्का बसला. आपल्यावर तर फक्त हिंदू धर्मात जातीयता आहेत. नाही, शीख धर्मामध्ये पण आहे. ज्ञानी झैल सिंग, बुटा सिंग हे चर्मकार समाजाचे होते. तर ह्या तिथे असतात. विशेष म्हणजे
दलित सिखांना आरक्षण आहे. तुम्ही हिंदू पूर्वसंध्येचे अस्पृश्य असाल, तुम्हाला आरक्षण आहे. आता काही वर्षापूर्वी म्हणजे 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार आलं, त्यावेळेस त्यांनी बुद्धांना सुद्धा शेड्यूल कास्टमध्ये समावेश केलं आणि त्यांना त्या आरक्षणाच्या सवलती दिल्या. 1949 साली ज्यावेळेस आपली घटना मसुदा तयार करत होते, त्यावेळेस आंबेडकरांनी लोकांना विचारलं, तुम्हाला आरक्षण पाहिजे का? ख्रिस्ती लोक म्हणाले, आम्हाला आरक्षण नको, आम्ही पुढारलेलो आहोत, आमच्याकडे जाती नाहीत, जातीभेद नाही, अस्पृश्यता नाही. सिखांनी पण तेच म्हटलं. आणि मग आरक्षण अनुसूचित जातीमध्ये फक्त हिंदू समाज होता. 1956 साली शीख लोकांना अनुसूचित जातीमध्ये, दलित सिखांना अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला. 1956 आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दसऱ्याला नागपूरला दीक्षाविधीचे भाषण देत होते, त्यावेळेस ते म्हणाले, तुम्ही धर्मांतर केलं तरी माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला आरक्षणाचे फायदे मिळतील याची गॅरंटी मी देतो, तुम्ही घाबरू नका. दुर्दैवाने बाबासाहेबांचं 2 महिन्यात निधन झालं आणि बुद्धांना अनुसूचित जातीचे संरक्षण मिळालं नाही. 1990 साली विश्वनाथ प्रसाद सिंगांनी बुद्धांना सुद्धा अनुसूचित जातीमध्ये समावेश केलं. आता राहिला प्रश्न दलित ख्रिश्चनचा. आरक्षण कशा निकषाखाली दिलं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आदिवासी हा कुठल्याही धर्माचा असला तरी त्याला शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश आहे. पण ख्रिस्ती दलितांना अजूनही आरक्षण मिळत नाही. सुप्रीम कोर्टाने काँग्रेस सरकारला नंतर विचारलं, तुम्ही कुठल्या निकषाखाली आरक्षण देता? हिंदू अस्पृश्यांना, पूर्वसंध्येच्या अस्पृश्यांना, दलित सिखांना, बौद्ध दलितांना आरक्षण देता, ख्रिस्ती दलितांना तुम्ही कुठल्या आधारावर आरक्षण नाकारता? निकष सांगा. त्यावेळेस सरकारकडे एकही उत्तर नव्हतं. आणि आजही ख्रिस्ती दलितांना आरक्षण दिलं जात नाही. या बाबत कुणाकडे उत्तर नाही, कारण हा समाज संघटित नाही. आज आपल्याकडे प्रत्येक जाती जमातीच्या कम्युनिटीचे नेता असतात. आज महाराष्ट्रात ख्रिस्ती समाजाचा एखादा नेता म्हणून कुणाचंही नाव घेता येत नाहीत. रामदास आठवले, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, अमित हलवाई, अशी कितीतरी नावे विविध समाजाची आपण घेतो. तसं ख्रिस्ती समाजातर्फे तुमचा एक सामाजिक नेता, एक राजकीय नेता, असं कुठलंही नेतृत्व दिसत नाही. ही या समाजाची तशी एक प्रकारे शोकांतिका आहे. आणि त्याचं एक कारण असं की खूप वेळेस हा ख्रिस्ती समाज धर्मगुरूंच्या वळचणीला जातो, चर्चकडे जातो. चर्च बाहेर यांचं नेतृत्व नसतं आणि सामाजिक नेतृत्व आत्तापर्यंत तरी पुढे आलेले नाही. तर मग याची भवितव्य काय? पुण्यामध्ये मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत एक ख्रिस्ती महिला महापालिकेत निवडून आली होती खूप वर्षानंतर. 2000च्या दरम्यान पुणे महापालिकेत जॉन पॉल हे नगरसेवक होते. त्यानंतर मागच्या निवडणुकीत अश्विनी लांडगे ह्या महिला निवडून आल्या महापालिकेवर खूप वर्षानंतर, ख्रिस्ती महिला. आणि त्या कुठल्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या? MIM. आज विधानसभेमध्ये ख्रिस्ती समाजाचा एकही आमदार नाही, विधान परिषदेमध्ये एकही आमदार नाही. खूप वर्षापूर्वी मुंबईतून FM पिंटो समाजवादी पक्षाचे निवडून यायचे. खूप जसे मुस्लिम लीगचे बनातवाला असायचे तसे समाजवादी पक्षाचे FM पिंटो माटुंगातून निवडून यायचे. खूप मोठे प्रस्तुत होते. त्यानंतर डॉक्टर लिओन डिसोजा
हे मुंबईचे महापौर होते. काही काळानंतर ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री झाले. वसईमधून डॉमिनिक गोन्साल्विस एकदा आमदार निवडून आले होते. नंतर अलीकडच्या काळात सेलिन डिसिल्वा या राज्यमंत्री होत्या. आता ह्या समाजाचे कुठल्याही पातळीवर प्रतिनिधित्व दिसत नाही आणि त्यांच्या वतीने मांडण्यासाठी कुणीही समाज नेते नाहीत. आणि ही कोंडी कशी फोडायची याबद्दल कुणालाही उत्तर नाही. माझ्याकडे सुद्धा उत्तर नाही. धन्यवाद.